नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत लो म्हणजे आयर्न या सूक्ष्म अन्नद्रव्याबद्दल संपूर्ण माहिती। हे आपल्या पिकांमध्ये काय कार्य करतं, तसेच त्याचे आपल्याला काय फायदे होतात, त्याच्या कमतरतेची लक्षणे, वापर, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात लो आपल्या पिकांमध्ये काय काम करतं ते। तर एक म्हणजे क्लोरोफिल निर्मितीमध्ये आपल्याला महत्त्वाची भूमिका बजावतं। लो हे क्लोरोफिल तयार करण्यासाठी आवश्यक असतं। ते आपल्या पानांना हिरवट रंग देतं, तसेच झाडाची वाढ नियंत्रित ठेवण्याचं काम करतं। क्लोरोफिलमुळे काय होतं, झाडं सूर्यप्रकाशाचा उपयोग करून अन्न तयार करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो, म्हणजे फोटोसिंथेसिस क्रियामध्ये महत्त्वाचं असतं। दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो, एन्झाईम क्रिया सुरू ठेवतं। लो काय करतं, अनेक एन्झाईम्सना सक्रिय करण्याचं काम करतं, त्यामुळं झाडाच्या वाढीसाठी गरजेचं असतं। यामुळे काय होतं, झाडाची वाढ चांगली होते, त्यानंतर पानांची संख्या चांगली वाढते, झाडाची वाढ नियंत्रित करतं। लोहामुळे काय होतं, लोहाची योग्य मात्रा आपल्या झाडाची संतुलित वाढ ठेवतं। फुलधारणा असेल, त्यानंतर फळधारणेसाठी आपल्याला उपयुक्त ठरतं। तसंच रोगप्रतिकारशक्ती चांगली झाडाची वाढते। लोहामुळे झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच बुरशी असेल, त्यानंतर इतर जे विषाणूजन्य रोग असेल त्यापासून झाडाला संरक्षण देण्याचं काम ते करतं। तर आता लोहाची कमतरतेची लक्षणं काय असतात ते जाणून घेऊयात आपण। जर आपल्या झाडामध्ये लोह कमी असेल तर आपल्या झाडाची कोणती लक्षणे दिसून येतात ते जाणून घेऊयात। तर एक म्हणजे नवीन पान जे असतात ते पिवळं पडण्यास सुरुवात होते, पण झाडाच्या जे शिरा असतात ते हिरवा राहतात, झाडाची वाढ खुंटते, झाडं लांबट होत नाही, तसंच फुल कमी पडतात, फळाची क्वालिटी खालावते, उत्पादन आपल्याला घटलेलं दिसून येतं आणि झाड कमकुवत झालेलं आपल्याला दिसून येतं। तर आता लो आपल्या पिकांमध्ये आपण वापरण्याची प्रमाण आणि पद्धत पाहूयात। तर आपण जे फेरस सल्फेट येतं ते 5 ग्रॅम प्रति लिटर पंपासाठी आपण वापरू शकतो, हे फवारणीसाठी आपण वापरू शकतो। त्यानंतर चिलेटेड जे आर्यन येतं ते आपण 1 ते 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो, हे फवारणीद्वारे आणि ड्रिपद्वारे आपण दोन्ही प्रकारे याचा वापर करू शकतो। त्यानंतर फेरस सल्फेट पावडर येते, ते आपण जमिनीत मिसळून खतासोबत मिसळून आपण हे देऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात लो आपण आपल्या पिकांमध्ये कधी वापरावं। जेव्हा आपल्या झाडाची पानं पिवळी पडल्याची आपल्याला दिसून आल्यावर आपण याचा वापर करावा। तसेच झाडाची वाढ आपल्याला खुंटल्यास दिसून येत असेल, झाडाची वाढ जास्त प्रमाणात होत नसेल तर आपण समजून जावं की लो कमी आहे झाडामध्ये। त्यानंतर फुलं आणि फळ जर कमी प्रमाणात लागत असेल किंवा फुलगळ जास्त प्रमाणात होत असेल तर आपल्याला लोहाची कमतरता दिसून येऊ शकते। शेतकरी मित्रांनो, 20 ते 25 दिवसाचं पीक झाल्यावर आपण याची फवारणी किंवा ड्रिपद्वारे याचा वापर करू शकतो। तर आता याचे लो वापरण्याचे आपल्याला फायदे काय काय होतात, तर एक म्हणजे झाड गडद हिरवगार होतं, तसंच आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसून येते, झाडाची वाढ चांगली होते, त्यानंतर पान गळत नाही, फुल गळण्याचं प्रमाण कमी होतं, फुलं जास्त प्रमाणात लागतात, फुलांची आणि फळाची क्वालिटी सुधारते आणि झाडाची रोगप्रतिकारशक्ती आपल्याला सुधारलेली दिसून येते। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।